शेतकरी मित्रांनो, आपल्याला व्यावसायिक तत्वावर आंबाबाग यशस्वी करायची असेल किंवा आपला आंबाबाग लागवडीचा विचार असेल तर मित्रांनो, आपली जी जमीन आहे, जी आपली माती आहे, त्याचं माती परीक्षण आधी करून घ्या. माझ्याकडे खूप शेतकरी आहेत की ज्यांनी आंबाबागेची लागवड केली, 1 ते 1.5 वर्ष झालेत बागेला आणि आता झाडं पिवळी पडली आहे. मी त्यांच्याकडून माती परीक्षणाचे रिपोर्ट पाहिले आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या बागेवरती किती फवारणी घेतली तरी बाग आपण सुधारू शकत नाही. मातीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं जर प्रमाण जास्त असेल म्हणजे चुनखड किंवा चुना, मुक्त चुना आपण ज्याला असेल आणि मातीचा सामू म्हणजे पीएच हा जर जास्त असेल तर मित्रांनो, कृपा करून आपण अशा बागेमध्ये कोणतेही फळपीक लागवडीचा विचार करू नका. काही फळपिके आहेत जसं पेरू झालं, डाळिंब झालं, हे थोडंफार जास्त पीएच असेल किंवा कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण असेल तर आपण घेऊ शकतो. पण आंबा हा नक्कीच नाही. आंब्याचे मुळं हे असतात, हे जमिनीद्वारे इनटेक करतात. त्याचप्रमाणे जमिनीतील हवासुद्धा ते ब्रिदिंग करत असतात, घेत असतात. जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण किंवा चुन्याचं प्रमाण जमिनीमध्ये जास्त येतं असतात, होल्स असतात मुळावरचे, ते ब्लॉक होतात आणि झाडाचा इंटेक हा 100% पूर्णपणे थांबतो. त्यामुळे झाडे खुजी राहतात, झाडं सुकायला सुरुवात होते, पाने पिवळी पडायला लागतात. मित्रांनो, मला सांगा, लागवड झाल्यानंतर आपल्याला वर्ष दीड वर्षानंतर जर असा प्रकार दिसला, फक्त रडत राहण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय राहत नाही. जर आपला लागवडीचा विचार असेल तर माती परीक्षण करून घ्या. आम्हाला आमच्या कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअप नंबरवरती आपला माती परीक्षणाचा रिपोर्ट पाठवा. त्याच्यामध्ये बाग लागवड करणं शक्य आहे की नाही यावरती मार्गदर्शन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.